वर्षाचा संघर्ष, हजारो कागदपत्राची धावपळ आणि एकच ध्येय, भटक्या विमुक्त समाजाला न्याय मिळवून देणं. विजय जाधव एक नाव जो संघर्षाचा पर्याय बनला. त्यांच्या अथक पाठपुराव्यामुळं आज 1500 कुटुंबांच्या हातात जात प्रमाणपत्र पोहोचले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आनंदोत्सव साजरा झाला, कारण हा फक्त कागदाचा तुकडा नाही, तर मुख्य प्रवाहात येण्याचं प्रवेशद्वार आहे. महाराष्ट्रभर सुरू असलेल्या या चळवळीमुळे शासनाच्या विविध मंडळाद्वारे मिळणारे आर्थिक सहाय्य, शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या संधी आता या समाजालाही खुल्या झाल्या आहेत. यशवंतराव चव्हाण पालमुक्त वसाहत योजना, विविध सरकारी उपक्रम आणि जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन, हे सगळं जय भैरवनाथ सामाजिक संस्थाच्या कार्यालयातून उपलब्ध झालं. विजय जाधव यांच्या कार्याला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, तहसीलदार, नायब तहसीलदार आणि महसूल कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. आज आधुनिक केसरी महाराष्ट्र स्टेट हेड रोहित दळवी यांनी विजय जाधव यांच्या केलेल्या खास मुलाखतीतून आपण जाणून घेणार आहोत या संघर्षाची कहाणी, हक्क मिळवण्यासाठीची लढाई आणि भविष्यातील वाटचाल. पाहुयात सविस्तर मुलाखत. त्यांना तुमचा परिचय करून दिलाय जी, परंतु 20 वर्षाचं जे काम आहे, वाटचाल आहे, ती एवढ्या 30 सेकंदात होऊ शकत नाही जी. म्हणून मी तुमच्याशी आता बातचीत करतोय, तुमची वेळ घेतली. तर मला सांगा, या भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी तुम्ही याच समाजाचं प्रतिनिधित्व करता. तुमच्या समाजात अनेक असे मोठे IAS IPS ऑफिसर झालेले आहेत, कोणी वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांनी समाजासाठी केलं नाही, पण तुम्हाला असं समाजासाठी का करावं वाटलं? असं कुठला एक घटना आहे की तुम्हाला वाटलं की आपला समाज मुख्य प्रवाहात आला पाहिजे? खरं तर मी एका भटक्या विमुक्त जाती जमातीच्या नाथपंथी डवरी गोसावी या समाजातून येतो. अनेक मी माझ्या वडिलांना त्यांची भटकंती करत असताना, त्यांची उपजीविकेची साधनं बघत असताना माझ्या मनामध्ये हे प्रश्न निर्माण झाले की मी या स्वतंत्र भारतात राहत असताना मलाही संविधानाने बरेचसेच अधिकार प्राप्त करून दिलेले, तर त्या संविधानाच्या अधिकाराच्या निमित्ताने ज्या शासनाच्या ज्या काही प्रक्रिया आहेत ते माझ्या समाजापर्यंत पोहोचवणं आणि त्याचा पुरेपूर माझ्या भटक्या विमुक्तांना फायदा करून देणं, यासाठी मी ही चळवळ माझी चालू केलेली आहे. या चळवळीमार्फत या समाजात कोणत्या कोणत्या जाती समाविष्ट होतात आणि काय शासन निर्णय किंवा काय सांगाल, शासन स्तरावर किती जातींची नोंद आहे? जवळजवळ या समाजामध्ये 51 BJNT मध्ये जाती येतात. BJ मध्ये जवळजवळ 14 जाती येतात व NT मध्ये 37 जाती एकूण यामध्ये येतात आणि 51 जातीच्या मार्फत BJNTचा सगळा हा समूह आहे. बर, तर आता या मार्फत शासनाच्या काही योजना असतील तर त्या कोणत्या कोणत्या योजना आहेत आणि आपल्या या जय भैरवनाथ सामाजिक सेवा संस्थेमार्फत कोणत्या योजना समाजापर्यंत तुम्ही घेऊन जाता एवढ्या 10-15 वर्षापासून? खरं तर हे बघायला गेलं तर शासनाने भटक्या विमुक्त जाती जमातींसाठी अनेक योजना ह्या शासनाकडे अनेक योजना ह्या चालू आहेत, परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी ही बरीचशीच मंडळी यांची सातत्याने भटकंती असल्यामुळे त्यांच्याकडे जात प्रमाणपत्र हे नसल्याने त्यांना या शासनाच्या वेगवेगळ्या योजनेचा फायदा घेता येत नाहीत. तर आम्ही मुख्य उद्दिष्ट या संस्थेच्या वतीने ठरवलं की यामध्ये शासनाच्या योजना घेण्यासाठी जात प्रमाणपत्रासारखी जी किचकट प्रक्रिया आहे ती ज्याला 1961 पुराव्या अभावी हे जात प्रमाणपत्र बऱ्याचशाच लोकांना मिळू शकत नाही, तर ते जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी आम्ही पहिला आमचा या संस्थेच्या वतीने हा उपक्रम या ठिकाणी हाती घेतलेला आहे. यशवंतराव चव्हाण पालमुक्त योजना जी आहे ती काय आहे नेमकं, त्याच्याबद्दल काय सांगा? यशवंतराव पालमुक्त वसाहती योजना ही भटक्या व विमुक्त जाती जमातींसाठी राज्य सरकारने 2011, 2014, 2018, 2019 आणि नव्याने शासन निर्णय झाल्याप्रमाणे 2011-9-2019 प्रमाणे शासनाने पारित केलेली आहे. ही योजना भटक्या विमुक्त जाती जमातीचे राहणीमान उंचवणे
त्यांचे उत्पन्नाचे स्रोत वाढावे यासाठी या योजनेच्या माध्यमातून त्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या व्यक्तीला त्याच्या स्वतःचं हक्काचं घर यामध्ये उभा करून दिलं जातं आणि त्या 5 गुंठ्यामध्ये त्या व्यक्तीला त्याच्या उदरनिर्वाहासाठी राज्य सरकारच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबवून त्याच्या व्यवसायाचं साधन सुद्धा त्यामध्ये त्याला तयार करून दिलं जातं. आता मला एक सांगा, हा जो शासन निर्णय महाराष्ट्र शासनाचा आहे याचा भटक्यामुक्त जाती जमातीला फायदा होतोच, पण हे कार्य करत असताना तुम्ही महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यात पालात वसाहतीत गेला असाल, कारण का हा समाज एका ठिकाणी नसतो. माझ्या इथं आपण पाहू शकता की गोसावी समाजाची काही प्रतिनिधी बसलेले वासुदेव समाजाचे आहेत, गोसावी समाजाचे इकडे आहेत आणि वासुदेव समाजाचे प्रतिनिधी बसलेले आहेत, भराडी समाजाचे लोक सुद्धा आहेत आणि यांना खरंच जात दाखले मिळालेले. तर मला सांगा जाधव साहेब, तुम्ही ही भटकंती करत असताना हा समाज म्हणजे प्रवाहापासून वेगळा आहे, अशिक्षित आहे, बरोबर, आणि एका ठिकाणी वास्तव्य नसतं, बरोबर आहे. म्हणजे आज महिनाभर या गावात तर महिनाभर दुसऱ्या गावात असं भटकंती सुरू असते, बरोबर. तर ह्यांच्यापर्यंत तुम्ही कसं पोहोचला आणि तुम्हाला अनुभव कसा आला? बरोबर आहे. खरं तर मी आपल्याला सांगू इच्छितो की मी गेल्या 21 वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये मला स्वतःला वाहून घेतलेलं आहे. माझं संपूर्ण कुटुंब समाज कार्यासाठी सातत्याने माझ्या संग झटत असतं. यामध्ये स्पेसिफिक जेव्हा माझ्या लक्षात आलं की पुणे शहराच्या महानगरपालिका कार्यक्षेत्रासारख्या भागामध्ये सुद्धा गेल्या कित्येक वर्षापासून भटक्या विमुक्त जाती जमातीची कितीतरी ठिकाणी पालं आहेत, त्यांना मूळ त्यांच्या वास्तव्याचं ठिकाण, त्यांचा निवाऱ्यासाठी त्यांना घर किंवा इतर सुखसुविधा यामध्ये उपलब्ध नाहीत. त्यासाठी मी या समाजाच्या पालांवर ज्यावेळेस गेलो, स्पेसिफिक मरियाईवाल्यांच्या पालावर जेव्हा गेलो, मरियाईवाला समाज इतका असुशिक्षित आहे की या समाजाला अजूनही मुख्य प्रवाहात येण्यासाठी अजूनही म्हणावाशी कुठली मदत झाली नाही. मी जेव्हा या समाजाकडे गेलो, त्या पालावर जेव्हा जाऊन बसलो आणि त्यांना हे उपक्रम सगळे सांगितले, खरं तर त्यांनी माझ्या पहिला विश्वास ठेवला नाही. अहो सर, हे मिळू शकत नाही, आम्हाला हे जात प्रमाणपत्र अजून कोणी दिले नाहीत, आमचं हे म्हातारा 86 वर्षाचं आहे, अजूनही आम्हाला आमचे जात सिद्ध करता आले नाहीत, तर तुम्ही कसे हे जात सिद्ध करणार आहे? तर आम्हाला काय या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचं नाही आणि आम्हाला कोणी कागद आणि शासन आम्हाला कोणी कुठं इचरत नाही, त्यामुळे आम्हाला या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचं नाही. तरी आम्ही त्यांचा पाठपुरावा करून शेवट त्यांना या जात प्रमाणपत्र अभियानामध्ये सहभागी करून घेण्यासाठी शासनाच्या मदतीने सर्वतोमदत या उपाययोजना आम्ही करून त्यांना यामध्ये सहभागी करून घेतलं. आता आपल्या संस्थेमार्फत किती जात दाखले वितरित झालेले आहेत? आणि आम्ही काल पाहिलं की जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या ठिकाणी तुम्ही जो आनंदोत्सव साजरा केला तो नेमका काय प्रकार होता? सर, खरं तर आपल्याला सांगतो की मरियाईवाला समाज असेल, वासुदेव समाज असेल, गोंधळी समाज असेल, भराडी समाज असेल, जोशी समाज असेल, नाथपंथी डवरी गोसावी समाज असेल, वडार समाज असेल, स्पेसिफिक कैकाडी समाज असेल, यामध्ये बरेचसेच असे समाज आहेत की या समाजांना स्वातंत्र्य काळानंतर पहिल्यांदाच जात दाखले मिळतात. हे जेव्हा जात दाखले आमच्याकडे प्राप्त झाले त्यावेळेस या समाजामध्ये सगळीकडे मोठ्या प्रमाणात आनंदाची लाट यामध्ये उसळली. त्यानंतर सगळ्या समाजाच्या प्रमुख प्रतिनिधींनी यामध्ये माननीय या जिल्ह्याचे कलेक्टर सन्माननीय जितेंद्र डुड्डी साहेब यांची शुभेच्छा भेट घेतली. खरं तर ही मोहीमच आदरणीय जितेंद्र डुड्डी साहेब यांना भेटून पूर्ण झाली होती आणि त्यांचे निवासी जिल्हाधिकारी सौ श्रीमती ज्योती कदम मॅडम यांनी यामध्ये मोठा पुढाकार घेतला आणि ज्योती कदम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जे परिपत्रक काढण्यात आली त्या परिपत्रकांप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यामध्ये सगळ्या VSDOंकडे या कामाची मोठ्या प्रमाणात सुरुवात यामध्ये झाली. तर या तुमच्या उपक्रमाला शासनाने कोणत्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी पाठबळ दिलं आणि तुमच्या जो जय भैरवनाथ सामाजिक सेवा संस्था आहे त्याला एक आशा किरण दाखवला की हे आपण जात दाखले करू शकतो आणि या समाजाला न्याय देऊ शकतो, असे कोणते अधिकारी काय सांगायला? सर, या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय सन्माननीय जितेंद्र डुड्डी साहेब यांच्या समवेत ज्यावेळेस आमचं शिष्टमंडळ जाऊन त्यांना भेटलं, त्यांच्या संग चर्चा केली, त्यांनी या संदर्भामध्ये तत्काळ हे निर्णय हाताळण्याच्या दृष्टीने मी शासन स्तरावर सर्वतो मदत करील या दृष्टीने त्यांनी हवेली प्रांत अधिकारी डॉक्टर यशवंत माने साहेब, त्याचबरोबर पुरंदर प्रांत अधिकारी श्रीमती लांडगे मॅडम, त्याचबरोबर भोर प्रांत अधिकारी खरात साहेब, मुळशी प्रांत अधिकारी नवले साहेब या सर्वांना सूचना दिल्या आणि परिपत्रक देऊन यामध्ये अभियान राबवण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात आदेश पारित केले. ओके,
तर या भटक्या विमुक्त समाजाला तुम्ही काय संदेश द्याल आणि या पुढची वाटचाल कशी असणार आहे, दिशा कशी असणार आहे? सर, यामध्ये मी तर भटक्या विमुक्त जाती जमातीच्या प्रत्येक माझ्या नागरिकांना, माझ्या बांधवांना, माझ्या भगिनींना यामध्ये सांगू इच्छितो की शासनाने आपल्यासाठी अनेक योजना प्रेरित केलेल्या आहेत. या योजनेपर्यंत आपण पोहोचत नसल्यामुळं आपल्याला या योजनेचा फायदा होत नाही. यासाठी आगामी काळामध्ये जशी आम्ही या जिल्ह्यामध्ये जात दाखला मोहीम या ठिकाणी चालू केली आहे, जोपर्यंत आपल्याकडे जातीचं प्रमाणपत्र नसणार आहे तोपर्यंत आपल्याला आपण या जातीचं असताना सुद्धा आपली जात सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे सक्षम प्राधिकरणाने दिलेलं प्रमाणपत्र नसेल तर या योजनेचा आपल्याला फायदा घेता येणार नाही. यासाठी आपण जात प्रमाण प्रक्रियेमध्ये पूर्णपणे आपला सहभाग त्यामध्ये नोंदवावा आणि या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं. आणि यशवंतराव चव्हाण पालमुक्त वसाहत योजना, सर मी खरं तर आपल्याला सांगू इच्छितो की यशवंत पालमुक्त वसाहत योजना मी जेव्हा लोकांना सांगितली तर यामध्ये अक्षरशः लोकांनी माझी खिल्ली उडवली. अरे म्हणे यशवंत चव्हाण वसाहत योजना जी आहे त्यात कसं घर मिळेल, अहो आपल्याला तर अजून साधा आधार कार्ड मिळालं नाही, जात दाखला तर सोडून द्या, आपल्याला कोण कसं घर देईल. तर मी त्यांना सांगितलं की शासनाने 2011 ते 2019 पर्यंत शासनाने त्यांच्या राज्य सरकारने वेगवेगळ्या प्रकारचे आदेश, परिपत्रक, GR काढून प्रसिद्ध केलेले आहेत. आणि या योजनेमध्ये प्रत्येक भटक्या विमुक्त जाती जमातीच्या व्यक्तीला त्याच्या स्वतःचं हक्काचं घर असावं, यासाठी त्याला त्या ठिकाणी घर बांधून रोजगार स्वयंरोजगाराची संधी पशुसंवर्धन खात्याच्या मार्फत तिथं निर्माण करण्याची सुवर्ण संधी यामध्ये दिलेली आणि आपल्या हक्काचं घर मिळवण्यासाठी यामध्ये राज्य सरकारने व्यवस्था केलेली, सरकारने व्यवस्था केली, तर आपण याचा फायदा 100% घेतला पाहिजे. त्याचबरोबर सर यामध्ये या समाजासाठी सुद्धा VJNT समाजासाठी सुद्धा वसंतराव नाईक महामंडळ सुद्धा आहे. त्याचबरोबर आता नव्याने परत राज्य सरकारने वेगळ्या प्रकारे महामंडळ तयार केलेली, त्या प्रत्येक महामंडळातून याचा फायदा घेता येऊ शकतो. आणि याच्यातून त्या व्यक्तीचं राहणीमान उंचवणं, त्याला उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. त्यामुळे मी माझ्या समाजाला आवाहन करेल की भटक्या विमुक्त जाती जमातीच्या प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक सुशिक्षित तरुणींनी, वयस्कर वृद्धांनी यामध्ये या योजनेच्या माध्यमातून, या सगळ्या उपाययोजनेच्या माध्यमातून आपले वैयक्तिक फायदे करून घेतले पाहिजे आणि मुख्य विकासाच्या दृष्टीने मुख्य प्रवाहात आले पाहिजे. तर याबरोबरच हे सर्व करत असताना प्रशासकीय अधिकाऱ्यांचं पाठबळ आहे, लोकांचं पाठबळ मिळालं, तुम्ही सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहात, तुम्ही ते सगळं करून आणलं, पण राजकीय इच्छाशक्ती आणि राजकीय पाठबळ पण तेवढंच महत्वाचं. तर अशा कोणत्या व्यक्ती की ज्यांनी तुम्हाला राजकारणा व्यतिरिक्त जाऊन थोडीफार मदत केली, की त्यांनी जरा संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं की विजय जाधव आले की त्यांचे काम करत जा, किंवा काय अशा प्रकारचे कोण राजकीय व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल? सर खरं तर आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की राजकीय पाठबळ असल्याशिवाय सामाजिक उपक्रम राबवताना बऱ्याचशाच अडचणी यामध्ये निर्माण होत असतात, परंतु राजकीय पाठबळ सुद्धा बरोबर असणं हे काळाची गरज आहे. आम्ही जरी सामाजिक तत्वावर जरी काम करत असलो तरी राजकारणाच्या माध्यमातून सुद्धा आपला हा पूर्ण विकास करण्याची जी जबाबदारी राजकीय मंडळींनी घेतलेली किंवा असती, यांच्या पद्धतीने आम्ही आदरणीय या भोर, मुळशी, वेल्ह्याचे जे आमदार आहेत, माजी आमदार सन्माननीय संग्रामदादा थोपटे साहेब यांच्याकडे ज्यावेळेस या जात दाखल्याच्या संदर्भातले बरेचसे विषय निर्माण झाले त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून आम्ही राज्य सरकारपर्यंत पोहोचू शकलो, त्यांच्या माध्यमातून प्रशासनापाशी पोहोचू शकलो. त्याचबरोबर पुरंदरचे आमदार आहेत संजय जगताप साहेब, त्यांच्या माध्यमातून पोहोचलो. या राज्याचे माजी मंत्री सन्माननीय विजय वडेट्टीवार साहेब यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात या सगळ्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या व्यक्तींना मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदत केली. आदरणीय संजय जगताप साहेब असतील, आदरणीय देवीदासजी बनसाळी साहेब असतील, आदरणीय हर्षवर्धनजी सपकाळ असतील, या राज्याचे काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष असतील, त्याचबरोबर या भागातून ओबीसी समाजाचं नेतृत्व करणारे, ओबीसी समाजाचे लाडके नेतृत्व असणारे सन्माननीय आमदार योगेश टिळेकर साहेब सुद्धा असतील, यांनी सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात या सगळ्या प्रक्रियेमध्ये मदत सातत्याने केलेली आहे. सर्वपक्षीय नेत्यांच्या पाठबळामुळे आणि सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे हा भटका विमुक्त समाज आज मुख्य प्रवाहात येतोय. जात दाखले तर मिळाले आणि याच्या पुढे पण जाऊन या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम विजय जाधव यांच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते करतायत. तर याचे खूप कौतुकास्पद आहे आणि याबाबत आता इथं गीत सादर करणार आहेत, बरोबर आहे? तर कशा पद्धतीचं गीत असणार आहे, काय सांगाल तुम्ही? ते गीत सादर करावं तुम्ही.
राम पाऱ्यामध्ये वासुदेवाला टाळ वाजे छुंछुना, राम पाऱ्यामध्ये वासुदेवाला टाळ वाजे छुंछुना. झोपू नका तुम्ही गाणं ऐका जरा ध्यान देऊन, झोपू नका तुम्ही जरा ऐका ध्यान देऊन. अरे साधू संत विचारवंत होऊन गेल भारती, धर्मनीतीच्या गोष्टी सांगून केले जनजागती. ज्ञानदेवान रेड्यामध्ये देवकी पाहिला, पाषाणाचा देव नामदेवा संजय जेवला. मानसातला देव तुकाने अभंगे गायला, मानसातला देव तुकाने अभंगे गायला. वृक्षवल्लरी रान पातळी भरून तो राहिला, वृक्षवल्लरी रान पातळी भरून तो राहिला. अरे उच्च नीच नाहीसा कोणी एकनाथाची वाणी, काम सफाईचा संदेश दिला गाडगे महाराजांनी. अरे काम सफाईचा संदेश दिला गाडगे महाराजांनी. शंभो शिवशंकर हर हर महादेव. धन्यवाद. ही मुलाखत आपल्याला कशी वाटली आपण कमेंट मध्ये कळवा. धन्यवाद.